जेव्हा आपल्याला काही सुचत नसतं किंवा योग्य दिशा सापडत नसते, तेव्हा आपण अनेकदा इतरांच्या गोष्टी ऐकतो, त्यांच्या आयुष्याकडे पाहतो, बरोबर? चला तर मग आज आपण हेच पाहणार आहोत की जवळजवळ 150 वर्षांपूर्वी मराठी समाजाने हेच कसं केलं आणि चरित्रवाङ्मयाने म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनकथांनी एका संपूर्ण पिढीला कसा आकार दिला. हा प्रश्न आहे ना, तो तेव्हा जास्त महत्त्वाचा ठरतो जेव्हा समाजात खूप मोठे बदल घडत असतात. जुन्या गोष्टी, जुन्या श्रद्धा मागे पडत असतात आणि नव्या वाटा शोधाव्या लागतात. मग अशावेळी आदर्श कुठून शोधायचे? तर साधारणपणे 1874 ते 1920 हा काळ मराठी समाजासाठी अगदी असाच होता. एक मोठा संक्रमणाचा काळ. जुन्या कल्पना, जुन्या व्यवस्था मागे पडत होत्या आणि समाजाला एका नव्या दिशेची, एका नव्या ऊर्जेची गरज होती. आणि ही ऊर्जा, ही दिशा मिळाली चरित्रांमधून, म्हणजे इतरांच्या जीवनकथांमधून. म्हणूनच त्या काळात चरित्रलेखनामध्ये झालेली वाढ ही काही अचानक घडलेली गोष्ट नव्हती. हा काही योगायोग नव्हता. समाजाला नव्या रोल मॉडेल्सची, नव्या आदर्शांची किती गरज आहे हे त्या काळातल्या लेखकांनी बरोबर ओळखलं होतं आणि त्यांनी आपल्या लेखणीतून या गरजेला उत्तर दिलं. या चरित्रांचा मुख्य उद्देश फक्त कला किंवा साहित्य निर्मिती नव्हता, नाही, तर लोकांना प्रेरणा देणं हा होता. ही केवळ पुस्तकं नव्हती, तर ती होती मार्ग दाखवणारे दीपस्तंभ. लेखकांनी काय केलं की जे ऐतिहासिक किंवा पौराणिक मोठे मोठे आदर्श होते, ज्यांना देवासारखं मानलं जायचं, त्यांना अधिक मानवी बनवलं, आपल्यासारखं, जेणेकरून सामान्य माणसाला त्यांच्याशी कुठेतरी जोडलं गेल्यासारखं वाटेल. ठीक आहे, मग आदर्श हवे होते हे तर आपल्याला कळलं, पण मग हे आदर्श निवडले कसे गेले? लेखकांनी समाजासमोर नक्की कोणाला आदर्श म्हणून ठेवलं? चला पाहूया त्यांनी आदर्शांसाठी निवडलेले 3 मुख्य प्रकार कोणते होते. हे 3 प्रकार निवडण्यामागे एक खास विचार होता. बघा, एकीकडे होते इतिहासातले पराक्रमी योद्धे आणि मुत्सद्दी, जे शौर्य आणि चातुर्याचा आदर्श देत होते. दुसरीकडे होते संत, जे समाजाच्या मनात खोलवर रुजलेले होते आणि ते लोकांना नैतिकतेचा मार्ग दाखवत होते. आणि तिसरे, हे खूप इंटरेस्टिंग आहे, तिसरे होते जगभरातले महान नेते. यातून हे दाखवून दिलं जात होतं की महानता फक्त आपल्याच देशात नाही, तर ती कुठेही जन्माला येऊ शकते. इथे स्क्रीनवर आपल्याला याची काही उत्तम उदाहरणं दिसतायत. नावी बापट यांनी थोरले बाजीराव साहेब यांच्या चरित्रातून पराक्रमाचा आदर्श उभा केला, तर चिंग भानू यांनी नाना फडणवीस यांच्यातून मुत्सद्देगिरीचा. पण विशेष गोष्ट म्हणजे हे आदर्श फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. नाही विको ओक यांनी अब्राहिम लिंकन आणि वि ल भावे यांनी नेपोलियन यांच्या कथा मराठीत आणल्या आणि मराठी वाचकांसाठी जगाचे दरवाजे उघडले. इतिहासासोबतच संतांची तर आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे. ल रा पांगारकरांनी संत एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या महान संतांची चरित्र लिहून लोकांना नैतिकतेची आणि साधेपणाची आठवण करून दिली. आणि हो, एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं, ते म्हणजे जगन्नाथ आजगावकरांनी जनाबाई आणि सोयराबाई यांसारख्या स्त्रीसंतांची चरित्र लिहिली. यातून त्यांनी हे दाखवून दिलं की आध्यात्मिक उंची गाठण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच नाही, तर स्त्रियांनाही आहे. आतापर्यंत आपण ज्या नायकांबद्दल बोललो ते कसे होते? एकदम आदर्श, निर्दोष, हो ना? परफेक्ट. पण मग चरित्र लेखनात एक असं वळण आलं ज्याने सगळंच बदलून टाकलं. ते वळण म्हणजे हे पुस्तक. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजी लेखक डॉक्टर सॅम्युएल जॉन्सन यांचं चरित्र लिहिलं आणि मराठी चरित्र लेखनाची दिशाच बदलून टाकली. अक्षरशः एक नवा पायंडा पाडला त्यांनी. हा जो फरक इथे दिसतोय ना, तो खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. चिपळूणकरांच्या आधी कसं होतं, नायक म्हणजे फक्त चांगले गुण, फक्त सद्गुणांचा पुतळा. पण त्यांच्या लेखनामुळे पहिल्यांदाच व्यक्तीला तिच्या गुणदोषासहित स्वीकारण्याची एक नवी दृष्टी मिळाली. एका परिपूर्ण आदर्शाऐवजी एक गुंतागुंतीची पण खरी आणि आपल्यासारखीच वाटणारी व्यक्ती वाचकांसमोर आली. बरं, इतरांबद्दल लिहिणं एक वेळ सोपं होतं, पण स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिण्याचं काय? त्या काळात स्वतःच्या आयुष्याची कहाणी सांगणं म्हणजे आत्मचरित्र लिहिणं ही गोष्ट फक्त दुर्मिळच नव्हती, तर एक प्रकारे धाडसाची मानली जायची. हा आलेख बघा, सगळं काही स्पष्ट होईल. चरित्रांचा जणू काही डोंगर होता आणि त्याच्या बाजूला आत्मचरित्रांची अगदी छोटीशी टेकडी. कारण स्वतःबद्दल जाहीरपणे लिहिणं, स्वतःचे गुणदोष लोकांसमोर मांडणं हे त्या काळातल्या सामाजिक विचारधारेत बसणारं नव्हतं. पण अशा वातावरणातही काही धाडसी आवाज पुढे आले. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे बाबा पद्मनजी यांचं अरुणोदय. स्वतःच्या धर्मांतरासारख्या अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील विषयावर इतक्या प्रामाणिकपणे लिहिणं हे त्या काळासाठी खरंच एक मोठं धाडस होतं. आणि यातून आत्मचरित्राच्या प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श निर्माण झाला. यानंतर येतं आणखी एक खूप महत्त्वाचं आत्मचरित्र,
रमाबाई रानडे यांचं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये? यात त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबतच्या त्यांच्या आयुष्याच्या आठवणी सांगितल्या. एका महान समाजसुधारकाकडे फक्त एक नायक म्हणून नाही, तर एक पती आणि एक सोबती म्हणून पाहण्याची संधी या पुस्तकाने लोकांना दिली. आणि एका स्त्रीच्या नजरेतून हे सगळं जग पाहणं ही खूप दुर्मिळ आणि मोलाची गोष्ट होती. आणि तिसरं उदाहरण म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आत्मवृत्त. हे ना नेहमीच्या आत्मचरित्रासारखं नव्हतं. हे एका व्यक्तीपेक्षा जास्त एका मिशनची, एका ध्येयाची गोष्ट होती. कर्वे यांनी ते लिहिलं कारण त्यांना स्त्री शिक्षणाचं आणि सुधारणेचं आपलं कार्य लोकांपर्यंत पोचवायचं होतं. म्हणजे हे एका व्यक्तीचं नाही, तर एका चळवळीचं आत्मचरित्र होतं. तर मग या सगळ्याचा शेवट काय? या सगळ्या जीवनकथांचा समाजावर नक्की काय परिणाम झाला? या साहित्य प्रकाराने कोणती मोठी जबाबदारी पार पाडली? याचं उत्तर खूप स्पष्ट आहे. या जीवनकथांनी मराठी मनाला घडवलं. त्यांनी फक्त प्रेरणा नाही दिली, तर बदलत्या आणि संघर्षमय काळात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःला नव्याने घडवण्यासाठी एक खूप मोठा मानसिक आधार दिला. या प्रक्रियेसाठी एक खूप सुंदर शब्द वापरला जातो, भाषेतील शिल्प. कल्पना करा, जसा एक शिल्पकार दगडातून नको असलेला भाग काढून एक सुंदर मूर्ती घडवतो, अगदी तसेच हे लेखक व्यक्तीच्या आयुष्यातल्या निवडक घटना निवडून त्यांना योग्य प्रकारे संपादित करून समाजासमोर एक प्रेरणादायी शिल्प उभं करत होते. आणि हाच विचार आपल्याला आजच्या काळात घेऊन येतो. जसं त्या काळात समाजासाठी आदर्श घडवले गेले, तसंच आज आपल्या आजूबाजूला, आपल्या माध्यमांमधून कोणाचे आदर्श असे शिल्प म्हणून आपल्यासमोर उभे केले जात आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?